आपला हेतू पैसे कमवणं आत्ता नाहीये, आता स्किल्स गेन करणार। स्कूल में 5 बैचेस अभी तक इंटर्नशिप की निकल चुकी है और उन्होंने इंटर्नशिप करके अपने अपने रुचि के अनुसार एक व्यवसाय का अनुभव लिया है और हर साल कम से कम 15 से 30 विद्यार्थी तक इस इंटर्नशिप में शामिल होते हैं, हिस्सा लेते हैं और वे अपनी रुचि के अनुसार उस व्यवसाय में किस प्रकार आगे बढ़ा जा सकता है, वे अपने जीवन में उसका क्या उपयोग कर सकते हैं, इसके लिए थोड़ा सा मार्गदर्शन प्राप्त करते हैं। लाही पुणे की तरफ से उन्हें हर साल मार्गदर्शन तो मिलता ही है, साथ में उनकी विजिट भी की जाती है ताकि उन्हें उनका काम वे कितनी आसानी से कर लेते हैं, उनका आत्मविश्वास कैसे बढ़ गया है, उन्हें उस व्यवसाय में कौन सी जानकारी प्राप्त हो चुकी है, इसके बारे में वे सभी को बता सके। तर इंटर्नशिपचा मी माझा अनुभव असा सांगते की नाही का, हे जे चालू केलेलं आहे इंटर्नशिपचं प्रकल्प तो खूप सुंदर पद्धतीचा आहे। कारण मुलांना याच्यातून योग्य वयामध्ये तो अनुभव त्यांना मिळायला लागलाय की पुढे जाऊन त्यांना ते टेन्शन राहणार नाही की पुढे काय करावं। कारण तिला सगळ्या गोष्टी ती छान जमत नव्हत्या तिला, पण आता छान जमायला लागल्यात। म्हणजे वॅक्स करणं किंवा मसाजच्या स्ट्रोक्स खूप छान पद्धतीने करते। थ्रेडिंग करायला तिनं फार त्रास दिला सुरुवातीला 4 दिवस की जमत नव्हता तो, पण तिला मीही चिकाटी सोडली नाही आणि तिनेही तिची जिद्द सोडली नाही। मी इंटर्नशिप ब्युटी पार्लर, आयब्रोज, हेअर कट्स, लेग वॅक्स, हँड वॅक्स, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, मेकअप कसा करायचा त्याची प्रोसिजर शिकली। ओके, इथे इंटर्नशिप करायची संधी भेटली आणि मला इथे हा अनुभव भेटला की मी पुढे जाऊन जर स्वतःचा बिझनेस उभा केला तर तो कोणत्या ठिकाणी असावा आणि तो मी कसा चालवावा याची मला अनुभव भेटला। ग्राहकांशी कसं बोलायचं आणि जे ते खूपच बार्गेनिंग करायला लागले तर आपण त्यांना कसं सांभाळून घ्यायचे ते मला इथून अनुभवायला भेटले। आणि मला असं म्हणजे इंटर्नशिप म्हणजे मला असं काही माहीत नव्हतं। इंटर्नशिप करायच्या आधी नाही का असं वाटायचं की नाही इंटर्नशिप म्हणजे काय एवढं काय नाही आहे की नाही केली पाहिजे। नंतर ज्यावेळेस इंटर्नशिप केली ना त्यावेळेस असं वाटतंय की अजून परत एकदा इंटर्नशिप करावी। इथे 15 दिवस झाले इंटर्नशिप केली। ह्यांनी आमच्या एम्प्लॉयरनी पण आम्हाला खूप गाईड केलं आणि कस्टमरची मेंटॅलिटी कशी ओळखायची, त्यांच्याशी कसं बोलायचं, कसं त्यांना सांगायचं ते सगळं आम्हाला त्यांनी शिकवलं। त्याचा बिझनेस उभा केला तर तो कसा हँडल करायचा, तो कसा वाढवायचा ते ह्यातून मला समजलं। तर हा मुलगा जाधव माझ्याकडं इंटर्नशिपसाठी आला होता, मे महिन्यामध्ये आला होता। थोडीशी नवीन विद्यार्थी वाटला इंटर्नशिपसाठी, मला रिस्क वाटली, नवीन करेल का नाही, काय फ्रॉड होईल का तसं रिस्क वाटलं, पण मला विश्वासार्ह वाटला, मी त्याला ठेवलं। त्याचा योग्य प्रतिसाद मिळतो। इधर सिल्वर साहिब टेलर्स की दुकान में 80 घंटे इंटर्नशिप कंप्लीट किया है। इसमें मुझे इंटरेस्ट था थोड़ा, इसके लिए मैं इसमें आया हूँ और मुझे इसमें सीखने को भी मिला और कस्टमर से कैसे बात करते हैं, कैसे कस्टमर लोग रहते हैं, कैसे व्यवहार करते हैं, इससे मुझे एक्सपीरियंस मिला थोड़ा सा। कुछ अच्छे लोग भी मिले, कुछ बुरे लोग भी मिले, अच्छा लगा मुझे।